ताई, आपण ह्यावेळेस निवडणुकीमध्ये उभे आहात, काय सांगाल? सांगू ना. दुर्पदाबाई श्यामसुंदर जाधव, वार्ड क्रमांक 19 क ह्या प्रभागमधून मी उभं राहिलेली आहे. मशाल चिन्ह बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ह्या पक्षातून ओके. वार्डामधून माता बहिणी मला सहकार्य करणार. त्यानं माझं काम बघून एक बार सोडून मला 3दा निवडून दिलेला आहे. मी त्याचे आभार मानते. यावेळेस आपण काय आवाहन करणार आहात जनतेला? ह्या बारी बी निवडून दिलं तर आपण कामं करू. त्यांचे ड्रेनेज लाईनचे, वॉटर सप्लायचे, पाण्याची सोय वार्डामध्ये ओपन प्लेस केलेलेच आहेत. कुठं नाल्यांचे. आता तर लोक 5 वर्ष निवडून येतात, फक्त पैशाच्या जीवावर येतात. नंतर एका ह्याला तोंड दाखवत नाहीत, असं समजा वार्डाच्या नगरच्या नागरिकांचं म्हणणं आहे. दादा, तुम्ही एक वेळेस नगरसेवक राहिलेले आहात, तुमच्या मिसेस 2 वेळेस नगरसेविका राहिलेल्या आहेत. ह्या वेळेस आपण चौथ्यांदा उभे राहिलेले आहात, तर तुमचा विकासाचा अजेंडा काय असणार आहे? मी श्यामसुंदर बाबूराव जाधव, दुर्पदाबाई जाधव यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. या अगोदर मी 3 वेळेस नगरसेवक होतो, वार्ड वाईज असल्यामुळे होतो. आता प्रभाग क्रमांक नांदेड वाघाळा शहर महापालिका प्रभाग क्रमांक 19 मधून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल ह्या चिन्हावर परत इलेक्शनला उभं टाकलो. आम्ही एकनिष्ठ असल्यामुळे आम्हाला परत तिकीट भेटलेले आहे. तिकीट भेटलेले त्याच्यामुळे मी आणि अजून SC म्हणून माझा एक उमेदवार आहे. दोघांचा आमच्या ग्रुप मिळून आम्ही इलेक्शन लढवत आहे. आणि यापुढे आम्ही जे पहिले विकासाचे कामं केलेली आहेत, कोणाला काही काम असो, आम्ही लोकांच्या सुखादुखात धावून गेलेलो आहोत. त्यामुळे जनतेचं तर आमच्यासोबत आहेच आहे. पण आता इथं प्रभाग असल्यामुळे आमचा सिडकोचा काही भाग, परत तुमचं भीमवाडी, शक्तीनगर, रहीमपूर, वसरणी, शंकरनगर, तुमचं कवठा, जुना कटा, नवीन कटा, रवीनगर, परत आसरजन, धुमाळवाडी, जयप्रकाशनगर हे एरिया असे आल्यामुळे नवीन एरिया आहे. त्याच्यामुळं आम्ही तिकडं पाहिलेले आहेत विकासाचे कामे कसे झालेले आहेत. आम्ही ते केलेले आहेत. आमच्या वार्डाच्या जनतेला संपूर्ण माहिती आहे आम्ही काय विकास कामं केली, काय नाही ते. ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन हे आमच्या पिरियडमध्ये त्यावेळेस फुटपाथ वगैरे संपूर्ण केली. परत ते खोदून बिदून तसंच अजून परत झालेली आहे. त्याच्यामुळे विकास आव्हान भरपूर मोठं आहे आम्हाला. त्याच्यामध्ये वसरणीच्या साईडला आम्ही बघलेले ते बरेचसे लोकांचे कामं झालेले नाहीत. रोड नाहीत, ड्रेनेज लाईन नाही, नवीन वॉटर लाईन नाही. आणि परत हे महापालिकेनं 5 कोटीचं टेंडर, 500 कोटीला म्हणजे पैसा कुठून याला टेंडरला यायला आहे आणि विकासाचे कामं करायला यांना पैसा नाही. काही ठिकाणी आता हे रहीमपूर झालं, इकडे घंटागाड्यासुद्धा जात नाही ह्या वस्त्यामध्ये. त्याच्यामुळं आम्हाला विकासाच्या बाबतीत जाणीव असल्यामुळे आणि परत आमच्या विरोधात असे धनदांडे उमेदवार दिली का पैसाच काय संपूर्ण काय असतो का. त्याच्यामुळं आम्ही एक सामान्य उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आम्ही सामान्य एक उमेदवार केलेले. त्याच्यामुळं आम्ही जनतेला आवाहन करतो की तुम्ही धनदागड्याला न बघता, कोणतेही नॅशनलिस्ट पार्टी असो की राष्ट्रीय पार्टी असो न बघता, तुम्ही आमच्यासारख्या एका सामान्य उमेदवाराला तुम्ही जनतेने निवडून द्या, मी हे आवाहन करतो. आपण आज निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उभं टाकलेले आहात, काय सांगाल? सर्व जनतेस माझा नमस्कार. मी देवानंद गणपती सरोदे, नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मधून उभा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने, आणि पक्षाची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. आपल्याला काय वाटतं, आपण 19 मधून उभे आहात, तर आपल्याला कोणाचं आव्हान वाटतं, कोण्या पक्षाच्या उमेदवाराचं? आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी धनदांडग्या शक्तीने पैशाच्या जोरावर उमेदवारी लढण्याचं षडयंत्र करत आहेत. आणि अद्याप त्यांनी आपल्या 19च्या प्रभागामध्ये माजी नगरसेवक असूनसुद्धा
त्यांनी अद्याप कुठले काम केलं नाही. रस्त्यांचे कामं नाहीत, नालींचे कामं नाहीत, रोडचे कामं नाहीत आणि आपल्या गावामध्ये महानगरपालिकेची घंटागाडी येत असताना सुद्धा घंटागाडीसुद्धा आमच्या वसरणी प्रभागामध्ये कवठ्यामध्ये बंद आहे. हे जनतेला माझं खुलं आव्हान आहे. अशा नगरसेवकांना आपण निवडून देणार का? आपण आपल्या पक्षाकडून कुठला विकासाचा अजेंडा घेऊन ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात? उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा असा अजेंडा आहे की आम्ही सर्वात प्रथम आरोग्य केंद्र, जेणेकरून माझ्या माता भगिनींना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कदाचित त्यांना 7-8 किलोमीटरच्या अंतरावर जाण्यासाठी आम्ही वसरणी प्रभाग कवठा या प्रभागामध्ये आरोग्य केंद्राची पहिली स्थापना करणार. त्यानंतर आमच्या मूलभूत सुविधा, ज्यांना लागणाऱ्या आवश्यक पाणी, नळ आणि रस्ते, नाली, ड्रेनेज अशा गोष्टींच्या, सर्वसामान्य गोष्टींचा आम्ही विचार करून पुढे जाऊ आणि ह्या कुठल्याही कामाबद्दल आम्ही माघार घेणार नाही. आणि हे जनतेचा मी नगरसेवक नसून जनतेचा मी पाईक राहील हे सांगतो. आत्तापर्यंतच्या ज्या नगरसेवकांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत का, असं म्हणायचं का आपल्याला? हो सर, आत्तापर्यंतच्या आजी माजी नगरसेवक, माजी महापौर असे राहिलेल्या नगरसेवकांनी आमच्या वसरणी प्रभाग, कवठा प्रभाग, आसनसोल प्रभागामध्ये आजपर्यंत जे मूलभूत सुविधा पाहिजे होत्या, कामाच्या गरजा होत्या, कुठल्याच गरजा भोगवलेल्या नाही त्यांनी. आणि ह्या गरजेपासून आमच्या मतदारांना वंचित ठेवलेलं आहे. जेणेकरून जिल्हा परिषद शाळा आहेत, या शाळेची सुद्धा देखभाल नाही आहे. कारण महानगरपालिकेच्या अंडरटेकिंगमध्ये हे शाळा जिल्हा परिषद येत आता. कारण आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना विद्यार्थी घेऊन बाहेरच्या शाळेमध्ये कुठं ट्युशन क्लासेस लावावं लागते. आणि त्यांनी कुठं जिल्हा परिषद CO यांच्याकडे सुद्धा एखादी तक्रारसुद्धा केली नाही की बाबा माझ्या मुलांचं भवितव्य आज धोक्यात आहे, तुम्ही जिल्हा परिषद शाळेला कठोर तुम्ही चांगली शिक्षण यंत्रणा राबवा, असा सुद्धा यांनी थोडक्यात कुठलाच प्रयत्न केलेला नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भारत देश स्वतंत्र होऊन देखील आज एवढे वर्ष होऊन गेले तरी देखील सामान्य नागरिकाला परत दळणवळण असोल, आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, पाण्याच्या, घराच्या, लाईटच्या, म्हणजे ह्या समस्यांकरताच हे नगरसेवक निवडून आलेत असं म्हणायचं आहे का? बिलकुल, हे नगरसेवक यासाठी निवडून आलेले आहेत. मग आपण काय वेगळं करणार निवडून आलात तर? आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार म्हणून, अधिकृत उमेदवार म्हणून आमची घोषणा झालेली आहे आणि आम्ही जनतेची कधीही दिशाभूल नाही करणार. दळणवळण असो, कुठले सोयी असो, दवाखाने असो, नाल्या, रस्ते, चेंबर्स असतो किंवा आपल्या गावामध्ये कचरा कुंडीसुद्धा आज नाहीत, पण आम्ही कचरा कुंडीचे सुद्धा निर्माण करू आणि त्या ठिकाणी आरोग्य केंद्राचे सर्वप्रथम, कारण ही आवश्यक गरजा आहे. प्रभागातील जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहात? जनतेला आम्ही प्रभाग क्रमांक 19A मध्ये आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की त्या आव्हानामध्ये आमचं असं आहे, सर्वप्रथम जनतेने आजपर्यंत तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आपल्या हिताच्या बाजूने कुठले काम केलं, ह्या नगरसेवकाचं आत्मपरीक्षण आपण थोडं जपलं पाहिजे. आणि येणारा नगरसेवक जो आम्ही बोलतोय, आम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं, तुमच्या कामामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, सुखामध्ये आम्ही अर्ध्या रात्री आमचा मोबाईल नॉट रिचेबल राहणार नाही. कधीही फोन लावा, तुमच्या कामाला आम्ही उभा राहू. रात्री 12, 1, 2 वाजता लावा. ह्या नगरसेवकाची नव्हत, आम्ही शिपाई आहोत तुमचे.